हॅलो सर्वांना, गुड मॉर्निंग. कशा आहेत सर्व मजेत ना? मी सुद्धा मजेत आहे. तर आता सकाळी उठल्या सकाळची कामे. तर आज आहे रक्षाबंधन, तर सर्वांना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा. तर आता मी आज खूप लवकर उठलेली आहे, कारण मला जायचं आहे अमरावतीला, म्हणजे माझ्या माहेरी. तर आता रक्षाबंधनसाठी मी जाते आहे. तर आता मी आलू उकडून ठेवलेले आहे इथे, आणि बाकीची सगळे कामे आवरून घेतलेली आहे. एका साईडला दूध गरम करण्यासाठी काढून ठेवलेलं आहे, आणि मुलं झोपूनच होते. तर चला म्हटलं ते उठण्याच्या आधी सगळे कामे आवरून घ्यावी. तर बाकीचे मी सगळे कामं आवरून घेतले, हॉल क्लीन केला सगळंच. चला आता तुम्हाला मी दाखवतेच की सगळी कामे झालेली आहे. तर बघा आता हॉलमध्ये आलेली आहे. तर हॉल व्यवस्थित झाडझूड करून सगळं क्लीन करून घेतलेलं आहे. पोछासुद्धा झालेला आहे, आणि आज पोर्चमध्ये सुद्धा सगळंच क्लीन करून घेतलं, कारण मग लवकरच निघायचं होतं. आणि यवतमाळ ते अमरावती तितकं काही दूर नाही म्हणा, 2-2.5 तासाचाच हे आहे, प्रवास आहे. तर लवकरच होऊन जातो. तर तरी पण कसं पावसाचं वातावरण आहे, आणि आज सकाळी भरपूर पाऊस आला होता. आता पावसाच्या वातावरणाने सगळीकडे हिरवळ झालेली आहे. तर आज मग साधाच बेत बनवला, कारण मग मला पुरणपोळ्या वगैरे करायला तेवढा वेळ नव्हता. म्हणून मग पुऱ्या केला, शिरा केला, आणि आलूची चटणी असं सगळं बनवलं. आणि आंघोळ वगैरे करून घेतली होती. आज हेअर वॉश केले. म्हटलं गावाला जायचं आहे तर हेअर वॉश करून घेतो म्हटलं. तर हेअर वॉश करून घेतलं आणि पटपट सगळं आवरून घेतलं, आणि त्यानंतर मग रेडी झाली जाण्यासाठी. तर बघा, आणि कशी दिसत आहे ते कमेंट करून नक्की सांगा. आणि सिंपलचीच तयारी होती माझी आजची. आणि आता इथे आमच्या बॅग्स वगैरे ठेवलेल्या आहे. आणि ही ना गॅसची शेगडी आहे, जे की मी घेतलेली आहे, 3 बर्नलची आहे ती, आणि छान अशी आहे. माझ्या बहिणीसाठी घेतलेली आहे. तर तिला हवी होती, तर माझ्याकडे छान मिळतात म्हणून मग आम्ही घेतली. त्यानंतर मग अहोंनी आम्हाला बसस्टँडपर्यंत पोहोचून दिलं, आणि आम्ही निघालो मग आत्ता. आणि कसं माहेरी जाण्याचा आनंद ना काहीतरी वेगळाच असतो. तर आता आम्ही आलेलो आहे, आणि थोडासा रिमझिम पाऊस पण स्टार्ट झालेला होता. तर इथे बघा, जिथे आम्ही म्हणजे जिथे आमचा स्टॉप आहे ना, तिथे छान असा नंदी आहे, खूप मोठा आहे, आणि तिथलं फेमस आहे ते. आता बसचं वेट चालू होता, आणि हे सुद्धा थांबलेले होते. आणि मग आम्ही थोडा वेळ वेट केला, पण बस काही आलीच नाही आहे. आणि जेव्हाही कधी मला लवकर जायचं राहतं ना, त्यावेळेस बस मिळतच नाही. मग यांनी आम्हाला मोठ्या स्टँडवर पोचवलं, आणि फायनली बस मिळाली. आणि आम्ही मग आमचा प्रवास सुरू झाला. आणि अशा प्रकारे मग आम्ही बसमध्ये मग छान अशी जागाही मिळाली, तितकं काही नव्हतं. आणि मग आम्ही अशा प्रकारे आमचा प्रवास सुरू झाला. मग बसमध्ये बसलेलो होतो, तर बघा किती क्यूट अशी आहे. आणि मी तिचासुद्धा व्हिडिओ घेतला, आणि खरंच इतकी क्यूट गुडी अशी होती. आणि मला खरंच वाटलं की मला देवाने एक मुलगी तरी द्यायला पाहिजे होती. त्यानंतर मग प्रवास चालू होता. मस्त सगळीकडे हिरवळ, आणि घरी जाण्याची आतुरता की कधी एकदा जाते. आणि आज रक्षाबंधन असल्यामुळे आजचा स्पेशल डे होता. त्यानंतर मग आता हा मार्ग आता संपतच आलेला होता. तर आम्ही आता फायनली पोहोचलो, आणि मग ऑटो केला घरी जाण्यासाठी. आणि मग काही रस्त्याने राख्या वगैरे घ्यायच्या होत्या, त्या घेऊन घेतल्या. आणि मग रस्त्याने खूप जास्त ट्रॅफिक होती, त्याच्यामुळे ना खूप लेट झालं होतं आम्हाला. आणि अमरावती म्हटलं म्हणजे आता तितकं काही छोटं शहर नाही आहे, तर बऱ्याच ठिकाणी ट्रॅफिक असतं. तर बघा आता आम्ही तुम्हाला दाखवते. अमरावतीचं ही मार्केट आहे, जिथे की आम्ही इथेच कोणतीही शॉपिंग करायची असते तर आम्ही इथेच येतो, म्हणजे राजकमल चौकमध्ये. तर आत्ता मी इथे उद्या येणार आहे, कारण आज तर मला घरी जायचं होतं. आणि मी जेव्हा इथे येते तेव्हा मार्केटमधून जे वस्तू मला लागतं मी सगळी वस्तू घेऊन जात असते, इथूनच घेऊन जाते मी. तर अशा प्रकारे होता. त्यानंतर मग फायनली पोहोचलो आता आम्ही घरी. तर हे आहे माझ्या आईचं घर, तर हे माझं माहेर.
आणि खालच्या साईडला दादा राहतो आणि वरच्या साईडला छोटा दादा राहायचा आधी. आता आई बाबा राहतात. नंतर मग जेवण वगैरे झालं आणि आत्ता थोडीशी मी बाहेर पोर्चमध्ये आलेली आहे. आणि इकडे ना सगळीकडे हिरवीगार झाडे आहेत. तर असा होता आजचा दिवस. तर भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.